आपल्या सर्वांशी बोलतायत या राज्याचे पर्यटन मंत्री आणि साहेब सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री। साहेब तुम्हाला सांगतो, शंभूराजे देसाईंकडे बघून एवढंच म्हणावं वाटतं, फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते। फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नसते। अरे खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातीवंत लागतो। त्यानंतर आपल्या सर्वांशी बोलतायत कोयना काठचा ठाण्यावाग आदरणीय शंभूराज शिवराज देसाई साहेब बोलतायत। टाळी वाजवा, टाळी वाजवत राहा। आजच्या अंगापूर ग्रामदैवत गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या अंगापूर गावामध्ये आलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय संजीवराजे नाईक निंबाळकर, या गावचे सुपुत्र आणि पक्ष संघटनेमधले आमचे सहकारी जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय शरदजी कनसे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, या गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ज्यांनी ज्यांनी आदरणीय साहेबांचा सत्कार केला ते सर्व ग्रामस्थ, उपस्थित या बाजूला बसलेल्या सर्व माझ्या माय माऊली माता भगिनी, उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनीनो, आज साहेबांनी अंगापूरच्या दौऱ्यासाठी या ठिकाणी वेळ दिला, गणरायाचं दर्शन घेतलं, ग्रामदैवतेचं दर्शन घेतलं। आपण सगळ्यांनी गावांनी अत्यंत उत्साहामध्ये मिरवणूक काढून ढोल ताशाच्या गजरात साहेबांचं या ठिकाणी गावाच्या वतीनं स्वागत केलं आणि या ठिकाणी आपण सांगितलं की या गावाला आता पर्यटनाचं गाव म्हणून नुकताच या ठिकाणी दर्जा मिळालेला आहे। साहेब मला विचारत होते की पर्यटनाचा दर्जा कधी दिला। मी म्हटलं साहेब आत्ताच या मार्च महिन्यामध्ये आपण त्याला मान्यता दिली। या गावामध्ये मला आवर्जून सांगितलं पाहिजे, कनशे साहेब जिल्हा संपर्क प्रमुख झाले, 2022ला मी या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि या गावाच्या विकासासाठी जी पुलना पुलाची पाकळी म्हणून मला मदत करता आली, आतापर्यंत जिल्हा नियोजन समितीमधनं जवळपास 2,53,00,000 रुपये आणि कालच्या पर्यटन विकासमधनं 2 कोटी रुपये असे जवळपास 4.5 कोटी रुपयाचा निधी या गावाच्या विकासासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानं या ठिकाणी आपण दिलेला आहे। हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे, या गावात निश्चितपणे कनशे साहेबांच्या सारखा आमचा पक्ष संघटनेतला एक सहकारी काम करतोय आणि गावाला सुद्धा वाटतं की पक्षामध्ये एवढं काम करत असताना त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला हातभार लागला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपला हक्काचा पालकमंत्री असल्यावर तर लागलाच पाहिजे। त्यामुळे मी नेहमी आपल्याला सांगेन की या गावाकडं माझं लक्ष तर आहेच आहे, पण त्याच्या अगोदर आदरणीय शिंदे साहेबांचा नेहमी आम्हाला आदेश असतो की तुम्ही आमदारांनी मंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात ज्यादा निधी घेण्यापेक्षा आपले पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या तालुक्यामध्ये, त्यांच्या भागामध्ये ज्यादा निधी आमच्या सगळ्या पालकमंत्र्यांनी दिला पाहिजे हा आग्रह केवळ मलाच नाही तर आमच्या सगळ्या मंत्र्यांना नेहमी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा असतो। आणि म्हणून साहेब मी आपल्याला नम्रपणानं सांगेन, सातारच्या सभेमध्ये विस्तृतपणानं मी या ठिकाणी त्याचा लेखाजोखा आपल्या समोर मांडेनच, पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निश्चितपणे 2022 पासून आपण पुलना पुलाची पाकळी, त्यांच्या रस्त्याच्या, शाळेच्या, पिण्याच्या पाण्याच्या, आरोग्य सेवांच्या, पुलांच्या ज्या ज्या योजना जिल्हा नियोजनमध्ये आहेत त्या माध्यमातून पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांना निश्चितपणे निधी देण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण केलेलं आहे। साहेब जिल्ह्यातलं चित्र बदलत आहे, पक्षाची संघटना, पक्षाची ताकद ही निश्चितपणाने वाढते आहे आणि लोकांचा विश्वास हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे। आणि मला एवढंच ग्रामस्थांना सांगायचं आहे
आज साहेब त्यांच्या भाषणामध्ये तर गावाच्या संदर्भामध्ये बोलतीलच, परंतु जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज अंगापूरकरांना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या साक्षीने एवढा शब्द देतो की मी या ठिकाणी विकास कामं आपल्या गावाला या पंचकृषीला देताना कधीच हात आकडता घेणार नाही, भरभरून तुम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी मी सहकार्य करेन एवढाच विश्वास देतो. केलेल्या आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. गणरायाचा आशीर्वाद आम्ही गुवाहाटीला जाताना नवस इथल्या ग्रामस्थांनी एका केला होता. तिथनं आल्यानंतर साहेब मुख्यमंत्री झाले, पुन्हा निवडणुका झाल्या. गणरायाचा आशीर्वाद गुवाहाटीला आम्ही असताना आमच्या पाठीशी राहिला. गणरायाची अशीच कृपादृष्टी कायम आमच्या सगळ्यांच्या वरती राहावी अशीच अंगापूरच्या ग्रामदैवत गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.